माय हे बघा, पाय ना किती मस्त स्टोरी गेली हे, पाय फेसबुकवर आहे ना, पाय हो हो आणि पाय आता इंस्टाग्राम पण दाखवतो, मस्त गेली हो. आहे ना. नाही काय हो तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम गोष्टी करू लागल्या, आणि इंस्टाग्राम किती ग्रामचं असते व काय बाई आहे तुम्ही काऊन हसू लागल्या मा गोष्टीवर, मी काही गलत म्हणलं का व बाई. नाही हो माय, त्या एकदम सही म्हटलं माय. म्हणूनच लोक म्हणतात व बायाचा स्वभाव का नाही पाण्यासारखा असतो, चंचल शीतल पाण्यासारखा असतो. न सुनंदाबाई, लग्न झालं का सगळा चिखलच चिखल होते. रत्नाबाई, तुम्ही तर रिटायर झाल्या, रिटायर झाल्यावर तर तुम्ही घरी राहायला पाहिजे, पण तुम्ही घरी दिसतच ना, कुठं जात असता तुम्ही? अहो माय, मी घरातच तर राहते हो बाई, कुठंच जात नाही. तरी मला घरातले लोक काय म्हणतात, इले बाहेरची हवा लागली. पहिले मी बाहेर फिरत होती तेव्हा मला हवा लागली नाही, आता घरातल्या घरात राहून मला कशी काय हवा लागली तेच मला समजत नाही. रत्ने, मला सांग बरं, तुझी पक्की मैत्री कोणासोबत आहे? आता का नाही मायाच संग म्हणते, पण नाही हे रत्न आहे ना, ते माझ्या संग म्हणते. माईन रत्नीची तर किती दिवसाची मैत्री आहे, ती मलेच म्हणून. माई पक्की मैत्री काय, माई पक्की मैत्री कनी माझ्या पती सोबतच आहे. ते बरोबर आहे. कशी काय आहे हो? अहो दिवसभरातून जे काही घडलं ना, ते माझ्या पतीले मी रोज जाऊन सांगते. ते की नाही ह्या कानानं ऐकतात आणि ह्या कानानं सोडून देतात, आणि न कोणाले सांगत न माया ऐकत, टेन्शन फ्री. बरं मग याच्या पुढे काय करणार तुम्ही? बाई, मी काही करीन, पण कोणालाच असे प्रश्न विचारणार नाही. माय, मले ना दिवस निघाला का एवढं टेन्शन येते, काम लागते का नाही लागत, लेकरायले काय खायला आणू काय नाही, या टेन्शन बाई मी लय बारीक झाली. हो मालूबाई, मला तर फक्त दोनच टेन्शन आहे. कोणतं व? अहो आज स्वयंपाक काय बनू आणि पतली कशी होऊ. बाई, मी जिंदगीच्या ह्या स्टेजवर जाऊन पोहोचली की माहेरी नाही जाऊ शकत ना सासरी जाऊ शकत. काहून बाई, तुम्ही सासरी कोण नाही जाऊ शकत? बाई, मले माया नवऱ्यानं बनवलेल्या घरातच राहणं पसंत येते. माया बिगर पत्ता बी नाही हिलला पाहिजे घराचा, हलके में मत लेना. का हो रत्नी, तुले काल म्या घरी बोलावलं होतं तर मनस बिमार हाव, काय झालं हो तुले? अरे हो, मी बी काल 2 वेळा फोन लावला होता, उचललाच नाही. रील बनवायची आहे तर पाय ना किती लवकर आली. बाई, मला रील बनवायची असली किंवा पाहायची असली ना तर माझी तब्येत एकदम ठणठणीत राहते, पण बाकीच्या टायमात माया अंदर कोणती बिमारी येते आणि काय येते मलेच नाही समजत. रत्नाबाई, तुम्ही एखादं गाणं म्हणा बरं. गाणं? अहो बाई, तुम्हालाच लय चांगले गाणे येते, तुम्हीच म्हणा एखादं गाणं. गाणं चाल बाबा, मी चालली, कोण ऐकून गाण्यान गेली. जाऊ देव दिले, आणि तुम्हीच ऐका माझं गाणं. हा म्हण. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. ओ माय, लहान झाली हो तुमची, तुमच्याच तर ग्रुप मध्ये होती मी, मला सोडता का तुम्ही दोस्तानीतून? हो रत्नाबाई, तुम्ही एखादं गाणं म्हणा ना, तुमचं आवाज ऐकायला द्या ना. माझं
माझा आवाज ऐकायचा आहे काय? पहिलेच तर हे तुमच्या आवाजानं सुनंदाबाई उठून गेलती, माझ्या आवाजानं तुम्ही तिघी जणी उठून जाल. नाही नाही उठत नाही, आम्ही फेविकॉल लावून आलो. म्हणा का ना, म्हणू काय? म्हणा म्हणा. ऐका मग. कोई पत्थर से ना मारे मेरे दीवाने को. रत्ने, आता की नाही फत्तरचा जमाना नाही, फत्तरचा आता बमचा आहे, बमचा. कसं बम से उडा देना साले को. No, 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 no. काय बाई